समर्थ 11ने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे लवकरात लवकर. त्याचप्रमाणे सई 11 आपले 2 बॅटर्स पाठवायचे आहेत. सई 11चे 2 दर्जेदार बॅटर्स ओंकार जांभरे आणि अविनाश भोईर. इथे मात्र ओंकारला आता खेळावं लागेल. आम्ही जेव्हा ओंकारचे व्हिडिओ बघतो स्टेटसला तेव्हा षटकारांची आतषबाजी असते. आज मात्र का खेळत नाही काय समजत नाही. ओंकार जांभरे का आमचे पायगुण म्हणायचे नाही ना. हा बरोबर सर तुम्ही बोलताय ते. स्टेटसला मात्र धुमाकूल असतो. पहा किती महत्त्वपूर्ण लढत असेल. एका बाजूला जर तुम्ही विचार केलात नसेल तर टीम समर्थ 11 संघ जिथं एक मॅच त्यानं पहिला सामना जिंकले होते, दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. म्हणजे जर इथं टीम आकृती 11 संघाने या मॅच मध्ये जर विजय मिळवला ना तर ही चुरस मात्र या लीग मॅच मधली वाढणार आहे. ओमकार जांभरे याच्यावरती बरंचसं काही निर्भर असणार आहे. सॉरी सई 11 सई 11 सातत्याने गेली 4 वर्ष आकृती 11 संघाचं नेतृत्व करणारा ओमकार आज सई 11 संघामध्ये दाखल झालाय. पण जिथं 2 सामने त्याने गमावलेत या मॅच मध्ये त्याला फार महत्वाचा रोल अदा करावा लागणार आहे. पहिला बॉल वा काय पहिल्या बॉलवर केलाय वार. बॉलला पाठवलंय थेट सीमा पार. पहिल्या बॉलवर षटकार. सर तुम्हाला पाहायचं होतं ओंकारची बॅटिंग. पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. मला वाटतं ओंकारने आता मनावरच घेतलंय की काय आता याला दाखवतो माझ्या काय पॉवर आहे बॅटमध्ये ती. पुढील बॉल जिथं प्रकाश कमबॅक करण्याकरता सज्ज झालेत. ओ यावेळेस वाईट बॉल. यावेळेस भरकटलेला बॉल ऑफस्टिकच्या बरचसा बाहेरचा पाहायला मिळेल जिथं वाईट बॉल आलाय. एक माईक स्विच करा जरा. निश्चितच त्या ठिकाणी जर आपण विचार केला ना तर पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवलं जरूर गेलं होतं. दुसरा बॉल थोडस कुठतरी एक अवांतर धाव या दरम्यानच्या कालावधीत बनल्या जातील 7 धावा. ऑनफिल्ड पंच आपण पाहतोय निश्चितपणानं ज्यांची महत्वाची भूमिका सातत्यानं राहिली आहे. दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी निश्चितपणानं सई 11 या संघाकरिता खेळताना पाहायला मिळतील. पण इकडे पॉइंटला जर तुम्ही पाहिलेत ना तर या वर्षीचे विद्यमान अध्यक्ष या रेपोली प्रीमियर लीगचे राकेशजी भोसलेकर तुम्हाला पाहायला मिळतील. तिथं ते देखील सज्ज झालेत. आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये केलेला पण काय जिथे एक सिंगलचा प्रयत्न जरूर राहील. सिंगलनं धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते 8 या आकड्यावरती. सर काय वाटतं तुम्हाला टीम सई 11 संघ धोबी पछाड देणार की कमबॅक करणार पुन्हा एकदा समर्थ 11 संघ? कमबॅक तर करावाच लागेल. सई 11 संघ धोबी पछाडच्या वाटेवर आहेत. इकडे अविनाश भोईर आहेत कारण का
पहिला जेव्हा सामना झाला तेव्हा ते रनआउट जेव्हा झाले तेव्हा खूप नाराज झाले, पण त्याचा आता वचपा काय काढण्याच्या प्रयत्नामध्ये मला अविनाश भोईर दिसत आहेत. पाहूया, कमबॅक ते करावा लागेल. जाऊया. चांगलासा खोदून टाकला चेंडू आणि तेवढ्याच खोदून केले प्रहार. आणि इथे मात्र बाबू आवाद यांचा चांगला प्रयत्न बॉल अडवण्यासाठी आपल्या संघासाठी. पुन्हा एक सिंगल आली आहे. सिंगल धावफलक पुढे सरसावलं जाते ते 9 या आकड्यावरती, जिथं पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. 440चा झटका कुणाला बसणार आहे सर? MSC मध्ये तुम्ही आहात आणि निश्चित हा 440 वोल्टचा झटका देण्याकरिता दोन्ही संघातील खेळाडू सज्ज झाले आहेत. कारण पहा ना, एक जो संघ या स्पर्धेमध्ये तरणार आहे तर दुसरा बाहेर पडणार आहे. नक्कीच सर. 440 व्होल्टेजचा झटका जर बोललात तर आमचा रोजचंच काम आहे. आता कोण कोणाला देणार आहे आता अगदी काही क्षणामध्ये आपल्याला समजेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांना हा सामना जिंकणे महत्वाचं आहे. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय. पहा, ही खासियत राहिली आहे. बडे मंच का बडा सरपंच, नाव आहे ओंकार जांभळे, दुसरा षटकार आलाय. रोहित शर्मा चालला आणि तब्बल 71 धावा ठोकल्या. 2011 सालचा विश्वचषक पहा, संपूर्ण मॅच मध्ये महेंद्रसिंग धोनी फ्लॉप ठरला होता, शेवटच्या फायनल मध्ये चमकला. हे बडे मंच का बडे सरपंच, कॅप्टन लिडिंग फ्रंट. नक्कीच सर. पंचांचा इशारा वाईट आहे. नक्कीच सर, तुम्ही बोललात की चॅम्पियन ट्रॉफी बघितली, खरोखर मनाला आनंद वाटला. त्याचप्रमाणे आता ओंकार सुद्धा खेळतोय असं मला वाटतंय. 16 धावा आल्यात. ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल हा निर्णय आला, जिथं ती एक धाव एक्स्ट्रा अवंतर आली आहे. पुढील बॉल प्रकाश यांचा. ओ, यावेळेस मात्र स्लॉकशिपचा अटेम्प्ट आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून, गोलीच्या वेगानं सीमा पार, हा चौकार. ओंकार जांभळे चमचमा लागलेला आहे. ओंकार जांभळेने काहीतरी मनावर घेतला वाटतं, आम्ही बोललो ते, आणि घ्यावा सुद्धा लागेल. कारण त्यांचे ओनर आहेत ते कल्पितजी पिसाळ, एक मराठी युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते कल्पितजी पिसाळ. त्याचप्रमाणे या लिंकचे अध्यक्ष आदरणीय राकेशजी बस्तेकर हे सुद्धा युवा उद्योजक म्हणून गणले जातात. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी राकेशजी भोसतेकर यांच्या माध्यमातून, पण तद्वत मात्र एक सिंगल चोरली आहे. अर्थातच स्क्वेअर लेग लिझन मध्ये 38 सर्कल मध्ये पाहायला मिळतील. तद्वत मात्र एक सिंगल 21 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. पहा, पहिल्या षटकामध्ये सर 20 धावा ठोकल्या होत्या. सलामीचे दोन्ही बॅटर्स निश्चितपणाने खेळपट्टीवरती आहेत. म्हणजे जर याच पद्धतीनं फलंदाजी राहिली, 20 ची सरासरी पाहिली तर 60 धावा बनू शकतात. 60 धावा विपक्षी टीम मध्ये जर विचार केला तर किशोर आव्हाड आणि प्रकाश वाडवल हे दोन्ही बॅटर्स आहेत जे सक्षमरित्या, ज्यांनी 52 धावांचं टार्गेट पहिल्या मॅच मध्ये यशस्वीरित्या चेस केलाय. म्हणजे 50+ धावा बनवणं प्रथम फलंदाजी करत असताना सई 11 संघाला. नक्कीच जेवढा मोठा धावांचा डोंगर रचला जाणार तेवढाच समोरचा टीम सुद्धा बलाढ्य आहे. पाहूया, या दरम्यान आलेला आहे तो ओंकार जांभळे यांच्या बॅटरीतून दर्जेदार असा षटकार.
भरल्यासारखं वाटतंय. हा निश्चितच, कारण आता पहा ही स्पर्धा अंतिम चरणाकडे झुकली जाणारी आहे. या स्पर्धेचा आता इथून पुढे अंतिम चरण सुरुवात होणार आहे. जशी अंतिम चरणाकडे जाईल चुरस मात्र स्पर्धेतली वाढत जाईल. इकडे ओमकार दांडी गोल डाव्या एसटीला भेदलंय. ओमकारचा महत्वपूर्ण विकेट्स त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. टीम सई 11 ला बसलेला पहिला धक्का ओमकारच्या रूपानं. आणि आपल्या संघातील खेळाडूंचा खेळ पाहण्याकरता ते या ठिकाणी दाखल झालेत. त्यांचं देखील खूप सारं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या रेपोली प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये. अर्थातच ओंकार जांभळेला मोठा जबरदस्त असा धक्का 440चा करंट लागलाय सई 11 ला आणि त्याचीच जागा सांभाळण्यासाठी ते म्हणजे राकेश आवाद. ओहो अटच झेल होते का पाहूया. कडक एकदम सर. मला तर आता वाटतं की अशा जर हा ओमकार चांगली फलंदाजी साकारत होता. जिथं विकेट्स गेली तदनंतर राकेश आवाद आले. अर्थातच आल्यापासूनच फटकेबाजी करणं साहजिकच होतं, कारण दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मात्र तिथं काऊ कॉर्नरला त्या ठिकाणी एक झेल टिपला गेला जिथं राकेशही माघारी परतले. ऑन हॅट्रिक बॉल असेल, येणारा बॉल गोलंदाज अर्थातच नितेश जांभरे घेणार का पहिली विकेटची हॅट्रिक या प्रीमियर लीग मधली. नक्कीच अनुभवाची शिदोरी घेऊन आले ते म्हणजे मारुती जांभरे बुवा आणि त्यांच्या साईडला तो बॉलर नितेश. पाहूया काय होतंय, काय घडतंय ग्राउंड मध्ये. एक धाव मात्र घेतले, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात नाही. एक नो बॉल. नो बॉल. पुढचा चेंडू मात्र असणार तो फ्री हिटचा. रेपोली प्रीमियर लीग 5वं पर्व तुम्ही पाहताय. बऱ्याचशा योगदात्यांनी या ठिकाणी आपलं योगदान या प्रीमियर लीग करता दिले. निश्चितच ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही संपूर्ण लीग त्या ठिकाणी साकारली जाते. पहा या स्पर्धेकरता लागणारे हे संपूर्ण चषक रघुराजजी बेंदुगडी यांच्याकडून आले आहेत. यावेळेस मॅक्सिमम ईस्ट स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळेल. रघुनाथजी बेंदुगडे यांच्या माध्यमातून आलेले आहेत. तर अपील झाली आहे. डॉट बॉल न षटकाची सांगता झाली आहे. 2 षटकांच्या अखेरीस 36 धावा पाहायला मिळतील. तर सन्माननीय सुनीलजी जांभरे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं योगदान आले आहे. विलासजी अव्वाद यांच्या माध्यमातून देखील 2,000 रुपयांचं त्या ठिकाणी योगदान पाहायला मिळतंय. वासुदेवजी जांभरे यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं योगदान, तर रामजी अव्वाद यांच्याही माध्यमातून 1,000 रुपयांचं त्या ठिकाणी योगदान आलेलं पाहायला मिळेल. तर या लीगचे अध्यक्ष राकेशजी भोसलेकर यांच्या माध्यमातून 2,121 रुपयांचं योगदान आपल्याला पाहायला मिळेल. राजेशजी बेंदुगडे यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं योगदान. तर या स्पर्धेकरता लागणारे बॉल बॉक्स ज्यांच्या माध्यमातून आले ते सन्माननीय बाबू अवाद आणि श्री शंकरजी शिगवण या सर्व योगदात्यांचं आम्ही पुन्हा एकदा रेपोली प्रीमियर लीग आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. खरं तर
या 8ही संघ मालकांचं खूप सारं आभार व्यक्त करावं लागेल, कारण ज्यांच्या योगदानाशिवाय त्यांचा संघ जर या ठिकाणी दाखलच झाला नसता तरी स्पर्धा संपन्न झाली नसती. पुढील बॉल चेतनचा. ओ आपल्या स्वॅग मध्ये केले पहा भुवानी. मारुती बुवा जांभरे यांच्या बॅट मधून आलाय चौकार आलाय आणि तो देखील अतिशय देखना. ठोका डीजे. सर अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु आहे. आम्ही सोबत क्रिकेट खेळायचो, पण मारुती जांभरे अजून ग्राउंडवर आहेत. निश्चितच फिटनेस फार महत्वाचा आहे. पहा क्रिकेटच्या मैदानात जेव्हा आपण जातो ना त्यावेळी आपला फिटनेस फार मॅटर करतो. जिथं फिटनेस अद्याप टिकवला आहे बुवानी. मेहनती आहेत, अतिशय जिद्दी आहेत. त्याच कारणानं जर आपण पाहिलं ना तर जिद्द आणि चिकाटी सातत्यानं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मी ओडगावच्या ग्राउंडवरती पाहिलं यांना खेळताना, ज्यावेळी टीम जय हनुमान बहुधा रेपोली संघ त्या ठिकाणी शिवप्रतिष्ठान असोसिएशन मध्ये खेळायचा. अप्रतिम गोलंदाजी. मोठमोठ्या फलंदाजांना ज्या पद्धतीनं त्यांनी बांधून ठेवलं होतं ना, अतिशय अगदी टप्प्यावरती नियंत्रण, बॉलला कट करण्याची त्यांची एक शैली अप्रतिम असायची. नक्कीच सर, त्यांच्याच अनुभवातून ओंकार घडला असावा असं मला तरी वाटतंय. हा निश्चितच. आणि पहा ना किती महत्भाग्य आहे, स्वतः वडील आणि मुलगा एकाच टीम मध्ये, एकाच मंचावरती, एका प्लॅटफॉर्म वरती, एकाच मैदानामध्ये खेळत आहेत. हा सुवर्ण योगच म्हणता येईल सर. आणि हा सुवर्ण रेपोली प्रीमियर लीग मध्येच पाहायला भेटेल. 41 बनल्यात. 41 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लॉगरचं षटक प्रगती पथावरती आहे, जिथं चेतन गोलंदाजी मागवती पाहायला मिळतोय. पुढील बॉल लिव केलाय, सोडलाय, पण पंच तटस्थ. बॉल इन मध्ये आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहा पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहतोय बॅटर्स. फील्ड पंच त्या ठिकाणी आहेत. डॉट बॉल पाहायला मिळालाय. तिसरा बॉल तद्वत मात्र पुढील लो फुल टॉस. वा बॅटनं अक्षरशः धुमाकूळ घातली आहे. बॅटचा फेस खोलला आणि इकडे स्कोअर लेगच्या डोक्यावरून वन बाउन्स बॉल ट्रॅव्हल झाला सीमा पार. चौकार आणि धावगतीला चालना आली आहे. बनल्या 45. बनल्यात. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. स्लॉगरचं षटक आहे. 50+ बनणार का? कोला टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये फील्ड केली आहे. फेकीही राहिली आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. भुवाना माघारी जावं लागेल. शेवटचा बॉल. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. बनल्या धावांना त्या 45 किती होणार, कितीवरती थांबवणार समर्थक कृपा रेपोली. डीजे मास्टर. सुमधुर आवाजाची खाण म्हणजे नितेश डीजे साऊंड सर्व्हिस रेपोली.
पाहूया चेतन यांचा चेंडू, पाहूया कॅच होत आहे का. ओहो अटे कॅच, खरंच कव्हरला. स्कोअर लिहायसाठी यायचं आहे कोणीतरी. बहुतेक मला असं वाटतंय स्वतः कल्पेशजी पिसाल आता ग्राउंड मध्ये उतरलेले आहेत आपल्या संघासाठी. नक्कीच हा अतिशय महत्त्वाची लढत आहे ही. सई 11 वर्षाचा समर्थ 11 दोन्ही बलाढ्य असे संघ या अर्थातच रेपोली प्रीमियर लीग पर्व 5वे यामध्ये खेळत आहेत. आता सई 11चे स्वतः ओनर्स कल्पेश दादा मैदानामध्ये आपल्या संघाला विजयी करण्यासाठी. मला दरम्यान या RPL साठी रेपोली प्रीमियर लीग साठी योगदान केलं ते म्हणजे जय सिद्धेश शिगवण यांच्याकडून या प्रीमियर लीग साठी 500 रुपयाची भरघोस अशी देणगी मदत म्हणता येईल केलेलं आहे. कमिटीच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो. सिद्धेशजी आपण या स्टेजवरती. 47 धावांचं टार्गेट, 47 धावांचं लक्ष आणि 47 धावांची ही रनचेस करण्याकरिता अर्थातच निघालेले हे दोन्ही सलामीवीर. एका बाजूला जर तुम्ही विचार केलात तर निश्चितच त्या ठिकाणी किशोर आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला प्रकाश वाडवल आपल्याला पाहायला मिळत आहेत खेळपट्टीवरती. दोन्ही खेळाडूंचा विचार केलात ना तर एका बाजूला अतिशय अटॅकिंग क्रिकेट खेळणं जो पसंत करतो तो म्हणजे प्रकाश, तर दुसऱ्या बाजूला त्याला मोलाची महत्वाची आणि या मॅच मध्ये अत्यंत जबाबदारी ने खेळण्याची, सातत्याने त्याला साथ देण्याची जी जबाबदारी परिपूर्णतेने पार पाडली आहे तो म्हणजे किशोर. ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल तर गोलंदाजी मार्फती ओमकार. पहा टीम खऱ्या अर्थानं सई 11 संघानं अद्याप एकही सामना या संपूर्ण लीग मध्ये जिंकलेला नाही आहे. इथं जर त्यांनी या मॅच मध्ये हा सामना जिंकला तर निश्चितपणानं सगळी सूत्र बदलणार आहेत. नक्कीच सर. स्वतः टीमचे ओनर कल्पेश दादा पिसाल आता फिल्डिंग मार्फत आपल्याला दिसत आहेत. पहिला बॉल या वेळेस पहिल्या बॉल वरती केलाय वार, पहिल्या बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार अलाय षटकर. मध्ये पहिल्या बॉल वरती ओमकारनं षटकार ठोकला होता. त्याचं प्रत्युत्तर दिलंय कोणी तर किशोर अवादनी. आम्ही सज्ज आहोत, तुम्ही 46 बनवलेत, आम्ही 47 बनवणार. पुढील बॉल यावेळेस कार्पेटच्या साह्यानं बॉल कव्हर मधून ट्रॅव्हल होईल. कल्पेश पिसाल स्वतः संघ मालक, धडपड पहा, माझा संघ विजयी व्हावा या कारणानं झोकून दिलाय, बॉल अडवलाय. एकच धाव जिथं पाहायला मिळतीये 7 धावा. 2 बॉलचा खेळ अद्याप झालाय तिथं पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना दोन्हीही महत्वाचे बॅटर्स टीम समर्थ 11 रेपोली संघाकरिता खेळताना पाहायला मिळत आहेत सर. नक्कीच सर.
कल्पेश पिसाळ यांनी आपल्या संघासाठी 3 धावा तेरा धावा पाहायला मिळत आहेत. 47 धावांची रनचेस आहे. सुरुवात पहा काय आहे. अफलातून जसं स्टार्टअप हवं होतं ना, अगदी तसंच परफेक्टली स्टार्टअप मिळालंय टीम समर्थ 11 रेपोली या संघाला. अर्थातच जिथं अजयजी बेंदुगडे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं एक सामना जिंकलाय, दुसरा गमावलाय. तिसऱ्यामध्ये काय होणार? विजयाकडे वाटचाल करणार का? काही ट्विस्ट येणार का? एकही सामना न जिंकता टीम सई 11 या स्पर्धेतून बाहेर पडणार का? बरेचसे चित्र आहेत, बरीचशी गणित आहेत. अगदी या शेवटच्या स्लॉगोर मध्ये आपल्याला ती पूर्णपणे पाहता येणार. दरम्यान सर एक कॅश प्राइज आलेला आहे. कल्पेश पिसाळने जर कॅच घेतली तर आपला सौरभ भोईर यांच्याकडे 500 रुपयाचे कॅशबॅक आलेलं आहे. इकडे एका भोईरनं पारितोषिक लावलं, दुसऱ्या भोईरनं बॉल लिव्ह केलाय. बॉल लॉंग स्टॉप कडे निघालाय, जिथं 2 धावा आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतील बाईकच्या स्वरूपात. दुहेरी धावेनं हे धावफलक पुढे सरसवलं जाईल. 16 या आकड्यावरती 16 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 ची रनचेस. जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात आली आहे. अफलातून प्रकाश वाडवल, ज्याच्या टेम्परामेंटचं खऱ्या अर्थानं विश्लेषण करणं फार गरजेचं आहे. टेम्पो सेट केलाय, त्यावेळेस फटका ऑन साईडला, जिथं मिड विकेटला डीपला राकेश अवध पाहायला मिळतील. एक सिंगल आली आहे. सिंगलनं 17 धावा स्कोर कार्ड वरती. 17 म्हणजे खतरा आहे. कुणाकरता बनणार हे ठाऊक नाहीये. येणारी काळ, येणारी वेळ हे ठरवेल. पण इकडे ओमकार जांभरे, जिथं पहिल्या ब्रेकथ्रूच्या प्रतीक्षेत असलेली टीम सई 11, मशक्कत करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला तुमचा बेस्ट ऑफ बेस्ट तुम्हाला याच मॅच मध्ये द्यावं लागेल. अन्यथा पुन्हा पुढील वर्षाची वाट तुम्हाला पाहावी लागेल. खोला टाकलेला बॉल खोदून काढल्या ऑन साईडला, पुन्हा राकेश अवध चेंडू पर्यंत पोहोचतील, जिथं एक सिंगल आली आहे. फंबलिंग पाहायला मिळेल. फेकी केली आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. चांगली रनिंग बिटवीन दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून 2 पूर्ण केले. थोडे क्रॅम्प आलेत प्रकाश वाडवलच्या पायामध्ये, पण जिथं या दुहेरी धावेनं बनल्या ना, त्या 19 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सर 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 47चं टार्गेट आहे. इथून पुढं ब्रेक मिळवून देणं हे येणाऱ्या गोलंदाजाचं काम आहे. कोण मिळवून देणार पहिला ब्रेक टीम सई 11 संघाकरता? अर्थातच सर हा आपला चित्र अगदी काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रघुनाथ बेंदुगडे यांचं आगमन झालेलं आहे. निश्चितच या ठिकाणी मागील वर्षीचे रेपोली प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय रघुनाथजी बेंदुगडे साहेब, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही या ट्रॉफ्याज पाहताय. करणनी नेला होता. करण स्प्रे आहे का? करण जांभरे आपण स्प्रे द्यायचा आहे. पहा, काही खेळाडूंसाठी ही एक खऱ्या अर्थानं आनंदाची वार्ता आहे. म्हणूनच ते सांगतायत की काय प्रकाश दादा तू बाहेर आहे. पण तो येणार नाही, तो मॅच सोडणार नाहीये. चेतन बॅट घेऊन हातात तयार आहे. प्रकाश वाडवलला ठाऊक आहे ही मॅच माझ्याकरता, माझ्या संघ मालकाकरता किती महत्वाची आहे. कारण या स्पर्धेनंतर पुन्हा मला पुढच्या वर्षीच्या होळीची वाट पाहावी लागेल. रेपोली प्रीमियर लीग ही एक मोठी स्पर्धा आहे. पहा मित्रांनो, होळी सणानिमित्त अगदी माणगाव तालुक्यातच नाहीये, रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा गावांमध्ये स्पर्धा होतात. पण या रेपोली प्रीमियर लीगची मजाच काही वेगळी आहे. इथं वाद विवाद सुसंवाद सगळं काही पाहायला मिळतं. एक दिल्यानं तुम्ही सारेजण एवढ्या मोठ्या दर्जाची स्पर्धा भरवता.
गेली 4 वर्ष सलग मी या ठिकाणी येतोय. या वर्षी आणखी नाविन्यपूर्णतेनं तुम्ही ज्या ताकदीनं उतरलात आणि या स्पर्धेचं हे मोठं स्वरूप पाहायला मिळतोय, याचं श्रेय तुम्हा सर्वांनाच जात आहे. एक पुन्हा चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण भरवलीत. या वर्षीच्या सत्रात निश्चितपणानं बऱ्याचशा संघांना माघार घ्यावी लागेल. बरेचसे जय पराजय होतील, तो खेळाचा एक भाग आहे. पण आपण सर्वजण पुन्हा एक दिलानं त्या ठिकाणी या सर्वच स्पर्धेमध्ये सहभागी झालात. पुन्हा सर्वांचं खूप सारं कौतुक. नक्कीच सर. बॉलिंग मार्फत आहेत ते भोले मामा. एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्या रोपट्याचं मोठं वटवृक्ष पर्व 5 मध्ये झालेलं दिसतंय सर. हा, निश्चित मी दुसऱ्या पर्वामध्ये आलो होतो. मला वाटलं रेपोली प्रीमियर लीग म्हणजे एक छोटीशी स्पर्धा असेल सर, पण ज्यावेळी मी तर मैदानावरती आलो ना, तब्बल 8 संघ आणि एवढी मोठ्या प्रमाणात बघितलेल्या पहिल्यांदाच मी टीम. नक्कीच सर. रेपोलीमध्ये एक खासियत आहे सर. रेपोलीमध्ये कुठलाही कार्यक्रम करायचं झालं ना, तर यंग ब्रिगेड नेहमी पुढे असतात आणि त्याचाच एक अनुभव सर आपल्याला पर्व 5 मध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान आलेला हा भोले मामा यांचा डॉट बॉल. आता डीजे मास्टर आलेले आहेत, काही प्रॉब्लेम नाही येणार. मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला होता. पाहूया भोले मामा. दरम्यान पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. कार्पेट स्वरूपाचा चेंडू वर प्रहार केला. पाहूया किती धावा मिळणार. इथे मात्र 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही करणार. हा, निश्चितच. कारण प्रकाश जो इंजुर्ड झालाय, पहा त्याला जे क्रॅम्प्स आले ना मागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती, ही इंजुरी टीम समर्थ 11 संघाकरता अगदी धोक्याची देखील ठरू शकते. कारण त्याचा इम्पॅक्ट त्याच्या संपूर्ण खेळीवरती होणार आहे सर. नक्कीच. पाहूया भोले मामा यांचा पुढचा चेंडू. तिसरं नेत्र उघडावं लागेल भोले मामांना. नक्कीच. ओ, यावेळेस स्लॉट मध्ये त्याला पाठवलंय आउट ऑफ दी प्लॉट. पहा, इन बॅट दिलेला बॉल ज्याच्यावरती पुढचं गाणं माहिती आहे ना सर्वांना काय आहे ते. आत्ता मात्र किशोर रावतची बॅट बोलायला लागले. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. म्हणजे अजूनही 21 धावांची गरज आहे. उर्वरित 9 बॉल मध्ये 9 बॉल 21 धावा एका बाजूला बनवायच्यात, दुसऱ्या बाजूला रोखायच्या आहेत. कोला टाकलेला बॉल. याही वेळेस बॉल पिच झालाय. डॉट बॉल ही खासियत आहे. कमबॅक केलंय. पहा, मागच्या बॉल वरती षटकाराला दुसरा डॉट बॉल फेकलाय. या मैदानावरती बरेचसे सामने ज्यावेळी मातीची विकेट्स होती, भोले मामा यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. अनुभव आहे. जरी गेली 2-3 वर्ष ते क्रिकेट पासून दूर असले ना, तरी देखील चांगली गोलंदाजी करू शकतात. करू शकतात. चांगलं कमबॅक आहे. सिंगल पुन्हा आलेली आहे. सिंगलनं धावफलक पुढे सरसवलं जाईल. 27 या आकड्यावरती. म्हणजे अजूनही 20 धावांची गरज आहे. आता मात्र हे इक्वेशन बदललंय, जिथं 7 बॉल मध्ये या 20 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच सर. सामना थोडासा रंगतदार असा पाहायला मिळते प्रेक्षकांना. पर्वणी म्हणता येईल. आत्ता मात्र प्रकाश वाडवल ऑन फायर आहेत का पाहूया. खरंच अप्रतिम म्हणता येईल. 1 बाउन्स. चेंडू मात्र चाललाय आर पार सीमा पार चौकार. डीजे बेहोश हो गए. आता या दोन्ही संघामधला बेहोश संघ कोण होईल हे अगदी काही क्षणातच आपल्याला समजणार आहे. 6 बॉल आणि आता मात्र 16ची गरज आहे. 16 धावांची गरज असताना मॅच मध्ये खऱ्या अर्थानं खळबत कुटली जातील, रणनीती बनवली जातील. कारण टीम सई 11 संघासाठी हा मोठा धक्का असेल. जर टीमनं हा सामना गमावला ना, तर या स्पर्धेतला हा एकमेव संघ असेल जो एकही मॅच न जिंकता या स्पर्धेतून बाहेर पडेल.
म्हणजे याकरताच इतर रणनीती आखून या मॅचमध्ये कसं कमबॅक करता येईल ना, हे आता मात्र कर्णधारांनी निश्चितपणानं गोलंदाजाला सांगितलं असेल. पण त्याचा तितकासा इफेक्ट जाणवेल का? अविनाश भोईर पुन्हा आलेत, पण गोलंदाजी मागवती बुवाना एक चांगली गोलंदाजी करावी लागेल, मिरिटवरती गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या अँगलनं त्या ठिकाणी गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेत. दोन्हीही सेट बॅटर्स आहेत खेळपट्टीवरती. ही जमेची बाब आहे समर्थ कृपा 11 संघाकरिता. पहिला बॉल घेऊन स्लॉग ओव्हर मध्ये 6 बॉल 16 ची गरज. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. इकडे काय घडणार? बुवानी बॉल सोडलाय. ओ माय गॉड, पहा मॅच मध्ये असं दाखवलं तर आउट आहे. मॅच क्रुशियल मुवमेंटला आले. सरपंच तुमच्यावर बरंच काही निर्भर आहे. पहा, तुम्ही चुकलात, मी चुकेन, स्कोरर चुकेल आणि सारी गणितं फिसकटतील. 1 धाव आली आहे. 5 बॉल 15 ची गरज आहे. 5 बॉल 15 ची गरज. बुवानी रणशिंग फुंकले, करावी लागेल एक धाकड गोलंदाजी, सेल्फ कॉन्फिडन्स, एक सेल्फ रिस्पेक्टिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मारुती बुवा जांभरे यांच्याकडून पाहायला मिळेल का? ओ जखमी शेर, ओ माय गॉड, आणखीन एक मोठा दणका, पॉवरफुल, दमदार. मात्र मारुती बुवांवर आक्रमण केलेलं आहे आणि खरोखरच काही रणनीती करावी लागेल. सई 11 संघाला जर आपला सामना खेचून आणायचा असेल तर मारुती बुवांना काहीतरी जादू करावी लागेल. 4 बॉल 9 ची गरज असताना बॉल हवेमध्ये झेल होईल का? वा, ओ मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे. पहा हा थरार आहे रेपोली प्रीमियर लीगचा. ही मॅच किती रंगतदार होणार आहे. 3 बॉल 9 मध्ये ही मॅच संपलेली नाहीये अजून. डीजे मास्टर, गरज आहे. क्रुशियल मुवमेंट आहे या मॅचची. पहा, दोन्ही संघांकरता प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. कारण इकडे जर सई 11 न सामना गमावला तर या स्पर्धेतला एकही सामना न जिंकता बाहेर पडणारा तो पहिला संघ असेल आणि म्हणूनच त्यांची प्रतिष्ठा इथं मॅच मध्ये पणाला लागली आहे. 3 बॉल 9 ची गरज. बुवांचा सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. अगदी न डरता फेअरलेस क्रिकेट करतायत, खेळतायत, मैदानाच्या आतमध्ये आपली स्ट्रेंथ दाखवतायत. ओ यावेळेस लिव्ह केलाय व्हाईट बॉल, डाव्या यष्टीच्या बाहेर भरकटलेला बॉल. पिता पुत्र या दोघांमध्ये चाललेला सुसंवाद हल्लीच्या कलियुगामध्ये हे पाहायला मिळत नाहीये मित्रांनो. 3 बॉल 8 ची गरज आहे. मिस्ट्री गोलंदाज मारुती बुवा जांभरे. एक मॅजिक बॉल फेकावं लागेल, गेम चेंजर बनावं लागेल. पण इकडे गेम चेंजर चेतन बनणार का? ओ माय गॉड, गेम चेंजर मात्र इकडे व्हाईट बॉल आलाय. या मॅच मध्ये मात्र बरीचशी रंजकता पाहायला मिळते. प्रेक्षकांना देखील उत्साह वाढलाय. पहा, प्रेक्षकांचा देखील. पैसा वसूल मॅच आहे सर ही. सकाळपासून अगदी ग्राउंड थंड पडला होता, पण या मॅचने मात्र रंग भरलाय. 3-7 कोण कोणाला देणार साथ? ओ आडव्या बॅटनं केलेला फटका, जिथं बॉल ट्रॅव्हल झालाय. चेतन गेम चेंजर ठरलाय या मॅच मध्ये.
इज ए गेम चेंजर चेतन ज्यानं षटकार ठोकला. 46 बनल्यात. एका धाब्याची गरज आहे. 2 बॉल हातामध्ये शिल्लक आहे. इथं डॉट बॉल येणार का? डॉट बॉल आला तर आणखीन उत्सुकता वाढणार या सामन्याची. अखेरपर्यंत सामना जाणार का? यस्टरडे 6 बॉल मध्ये जिथं 1 धाव ही डिफेन्स केली जाते मित्रांनो. हा अनिश्चिततेनं भरलेला खेळ, म्हणून याचं नाव आहे क्रिकेट. पुढील बॉल सरळ बॅटेडनं खेळलाय फटका. इथं पकडणं गरजेचं होतं, मात्र चेतन ज्यानं 2 बॉल मध्ये मॅच फिनिश केली आणि नामुष्की ओढावली सई 11 संघासमोर. खऱ्या अर्थानं या लीग मध्ये एकही सामना न जिंकता सई 11 हा संघ या स्पर्धेतून बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना पुढील वाटचाली करता, पुढील वर्षाकरता देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चला आता मात्र सेमीफायनल चा थरार खऱ्या अर्थानं